लागे अबरसा मुझे तन तेरा मला ओळखलं ना अगं मी तू मावशी बघ गया आजकालच्या मुलींना नात्याची काही पारखच नाही बघा ओळख बघू लवकर अगं ये अशी तू जेव्हा लहान होतीस ना आपण लपाछपीचा खेळ खेळायचा आठव तू आठव आणि तू माझ्याजवळ राहायची आणि तू मला सोडून कुणाचकडे राहत नव्हती आठव अगं अगं अशी जवळ ये अशी जवळ ये मग ये अगं बाळा मी माझ्या हृदयाशी खूप दिवस झाले मी माझ्या हृदयाशी तुला कवटाळलं नाही ये बाळा ये अशी ये जवान झालीस तर काय झालं अगं माझ्यासाठी अजून लहानच आहे अगं मी तुला तुझ्या आई समान आहे हे बघ बाळा अगं मी तुझी सप्पू मावशी नाही का बाळा बाळा असं नाही करायचं ये जवळ ये अगं बघ मी तुला लहानपणी गाणं शिकवायचं गाणं आपण हे बघ मी तुला एक छानसं गाणं म्हणून दाखवतोय आपण तुला मी लहानपणी गाणं शिकवत होतोय बघ बघ इकडे मी गाणं म्हणून दाखवतो तुला कारभारी जमाना कारभारी जमाना हो जा जमाना गाणं मी लहानपणी शिकवायचं अगं अशी जवळ ये माझ्या जवळ ये मी तर विसरली तुझ्यावर भक्ती प्रसंग झाला म्हणजे माहीत झालं मला आणि मला राहलं नाही आणि आले तुला भेटायला अगं काय
हालत खराब झाली ग बाई तुझी. त्या नराधमांनी तुझ्या नाजूक तारुण्याचे झेंडवडे काढले बघ बाई. ये अशी जवळ ये माझ्या गुलाबाचं फूल. उडवितो रंग सरंग. नंदिनी पळून पळून कुठं जाते. शांताबाईच्या वाड्यावर आला रे. वाड्यावर या. ला 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 ला. काय गुड न्यूज आहे. डिरेक्ट नाही गेलं का तलपा रिझल्ट कुटुंबाचे न्याय मिळवण्यासाठी गाडीवर आला बे. आम्ही तिकडे गेलो मी म्हणते झालं तरी काय या समाजात. हा समाज चांगला दुसऱ्याच्या आया बहिणी म्हणजे याला काय बाजार बसवणं वाटतं काय. मी तर म्हणते यांना भर भर चौकामध्ये जाळून मारायला पाहिजे. बेड्या घातल्या पाहिजे या आरामखोरांना. याला दुसऱ्याच्या आया बहिणी म्हणजे काय, गलीवरचा पाला पाचोळा वाटत काय. आणि आला सकाळी 5 शांताबाई आहेस का घरी? खूप दिवसांनी येणं गेलं ना आमच्याकडे. आता आहेस का घरी म्हटलं तर मी इथंच आहे, दिसत नाही. जरा चष्म्याचा नंबर चेक करा. अहो मी तुमच्या समोर उभी आहे मामाजी. शांताबाई तू माझ्या काय एवढा अन्याय करते? साला नेहमी नेहमी मला मामाजी म्हणते. तुम्ही वयोवृद्ध आणि वयोवृद्ध माणसाचा मान आदर सन्मान करणं हे लहानाचं कर्तव्य असतं ना.
वयोवृद्ध अगं वयोवृद्ध झालो म्हणून काय झालं माझा तिला जवान आहे तू मामाजी म्हणलीस ना मला कसं कसं वाटते कसं वाटतं मामाजी तुम्हाला? त्याचं काय आता वय झालं असेल ना म्हणून त्याच्यामुळे होतं कधी त्याचं काय मामाजी? अहो आपली भारतीय संस्कृती आहे मोठ्यांचा मान सन्मान करणं त्याच्यामुळे मी तुम्हाला मामाजी म्हणते. आणि तसं मी तुमच्या मुलीच म्हणे मामाजी. साला मी तुझ्यावर लाईन मारतो तुम्हाला मामाजी 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 म्हणते माझा काहीतरी विचार कर शांताबाई माझी नवीन जवान आहे जवानाची माहिती आहे मला. अहो मामाजी तुमचा वीर जर का जवान असला तरी माझा वीर तुम्हाला नाही म्हणत मागतो आणि राहिला प्रश्न लाईन मारणार मामाजी माझ्या लाईन मारणाऱ्यांच्या कमरेत लाथ मारली का? माझी कंबर मोडली कसा करेल जरा सांभाळून कामधंदा कामधंदा हो. आता या वयात कुठला कामधंदा आलाय मामाजी? कोणत्या वयात नाही होत शांताबाई वय घसरलं जरा वयाचं माहिती ना? वयावर नको जाऊ वयावर नको जाऊ म्हणतो का? याचे काय आहे शांताबाई काय आहे? त्या विक्रम साहेबांच्या निमंत्रण घेऊन आलो मी साहेब म्हणाले बाई घरी आहे का तर पाहू नये त्यांना भेटायचं होतं तुला आता हे काय विचारलं झालं का? मी त्यांच्या सोयीसाठी तर केव्हाही तयार आहे. सांगा त्यांना की शांताबाई येणार आहे. हो हो ते बाहेरच आहे अच्छा बाहेर उभे आहेत? हो मग बोलवा ते. हो बोला तो सरकार हो सरकार अहो कसलं बोलता येणार? अहो हा माझं कर्तव्य आहे. ते माझं कर्तव्य मी पार पाडते. मला काय सेवा करू मी तुमची? अगं तुझ्यासारख्या तारुण्यवान सौंदर्यवान नारीकडून कसली अपेक्षा असते? अगं तुझ्यासारखा सौंदर्यवान नारीचा सहवास लाभणे म्हणजे आमचे भाग्य समजतो. तुम्ही माझी एवढी स्तुती करताय त्यामुळे मी तुमची खूप आवडते. अगं तुझ्या ह्या कोठीवर रसिक तुझ्या लावणीचा आनंद घेण्यासाठी येतात आणि त्यासाठी मी सुद्धा इथे आलो आहे. मग वेळ कशाला करते थांबा थांबा. बरं बसा साहेब. तुला पिढाई नाही दिलं का रे? रंग
बोला राया बोला की
धन्यवाद सर. विठोबा काय मस्त तारुण्याची खानाचा शांता तुला सोडून जावंसच वाटत नाही का? अरे तू क्यों परेशान हो रही मेरी जाने मान? तेरा नाच तो देख दिया, अब शबाब की बारी है. गेले और चल अंदर. तुम्ही मला जसं समजता तशी मी नाही. तुम्हाला काय वाटतं मी या गोष्टीवर नाचते म्हणून मी माझ्या शरीराचा बाजार मांडलाय? तुमचा चुकीचा गैरसमज आहे. मी इथं माझ्या इज्जतीचा बाजार मांडलेला नाही. तर सोडा मला. या विज्ञान निंबाळकर नाही म्हणतात? तुझी एवढी हिंमत? आहे माझी हिंमत. राणी पुन्हा एकदा विचार कर. गा माझा भेजा सटकला ना तर तुझी अब्रूही जाईल आणि प्राणही जातील. माझा जीव गेला तरी चालेल पण तुमची पूर्ण करणार नाही. साली बेवफा मला हे विचारलं नाही म्हणते. साल्या त्या झिंगऱ्याचा आवाज आला असता ना तर तुला चांगला थोडा शिकवला असता. जाऊ दे तुला नंतर बघून घेईन. अरे जावे जा. तुझ्यासारखे भुकणारे कुत्रे लय बघितले मी. आणि तुझ्या ह्या असल्या चिल्लर कुत्र्याला घाबरून पडून जाणारी मी काय हलकी पुटली पत्नी आहे सांग. आचो आता कुठे गेली जवानी? याला माहित आहे तुझा भाव आहे हा. आई टाकाला शेती नाही मारवता देखील मारते बायका. कसा वाटला हा डंबेचा मार? काही सांगू नको शांताबाई, नाही त्या जागीच मारते हरवला. याला चौकशीसाठी आणलं. मला बघून तो विक्रम पळाला. त्या नंदिनी पटवर्धन बलात्कार तुम्हाला माहित आहे का? कोणाच्या भानगडीत राहतो का? मी पाहिला भयविरुद्ध शांताबाई बरोबर आहे नाही का? मी वयोवृद्ध माणूस. आतापर्यंत तुमची जवानी अशी घालून येत होती. आता कुठे तुम्ही बलात्कार केला. असा बोलणार नाही. याच्या ढोंगावर धक्के मारल्याशिवाय हा कधीच बोलणार नाही. हा सोडतेस त्याचा सापटला.
तर सुटला. त्या नंदिनी पटवर्धनला त्या निंबाळकरच्या सांगण्यावरून तू योस त्या सोबतीनं आम्हीच तिचे अपहरण केला आणि त्या विक्रमच्या बंगल्यावर घेऊन गेलो आणि तिच्या विक्रम आणि मी तिच्या भावाच्या रागावरून तिच्या बलात्कार केला. सारंगनी सुद्धा तिच्यावर फाटली आता आता सांग ना. तेवढा वाईट होता तेवढा सांग. जेवायला येतो ना सांगायचं आणि दुसऱ्या घरी जेवायला काय तुम्ही सांगा पहिले मला. तू राहू दे. मला तुझ्याशी काय बोलायचं आहे. तुला अरे तरी आहे का तुझ्याकडे माझ्याशी बोलायला. नेहमी दुसऱ्यांची गुलामगिरी करण्यातच तुझा वेळ जातो. हा प्रश्न मला तुला करायचा आहे. तुला वेळ आहे का आमच्याशी बोलायला. तुला आता फिरायला पाहिजे. अगं तुला सरम वाटायला पाहिजे. आपल्या घरामध्ये असं वातावरण असताना तू अशी खुल्या बिनधास्त फिरतेस आणि तेही कुणाला न कळवता. तुला काय बोलायचंय ना स्पष्ट बोल. स्पष्टच बोलत आहो आणि मला स्पष्ट बोललेलं आवडते तेही तुझ्यासारखं. मला सांग ना ही घरची कामं कोण करायचं. अगं नंदिनी सोबत जे काय घडलं त्याची तुला काहीच वाटत नाही. हे घरातली सगळी कामं माझी नेहमी एकटी करते आणि तू येतेस काय तर गिळायला. बेशरम. तू नोकराच्या घरातली नोकर आणि तुला या घरातील सर्व कामे करावीच लागेल. त्या बिचाऱ्या वहिनीला माझ्या जानकी बहिणीला किती त्रास होतो याची कल्पना आहे का तुला. नालायक कुठली. या घराची आणि या त्या शेतीच्या वाटण्या होतील तेव्हा तुझ्या त्या माझ्या भावामुळे माझ्या सगळ्या स्वप्नाची रात्र झाली. काय म्हणालीस. तुला वाटण्या पाहिजे ना घराच्या. अगं तू तर माझ्या घर फोडायला निघाली आणि हे जे काही वैभव आहे ना हे सर्व माझ्या राम आणि जानकी बहिणीमुळे. समजलास.
आणि तू कितीही स्वप्न बघितलंस तरी या घराच्या वाट्या होणार नाही म्हणजे होणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला या घरात जर चांगलं राहायचं असेल ना तर ह्या घरातील कामे तुला करावीच लागेल, नाहीतर आत्ताच्या आता चालती होईल दोन काय गरज नाही तुझी. याचे परिणाम चांगले होणार नाही. लक्षात ठेव. काय म्हणालीस तू? नवऱ्याला अशा शब्दात बोलताना तुला लाज नाही वाटत? मूर्ख नालायक बेसरा. का मारता तिला? सांगा ना, कशासाठी मारताय? हो, हेच असले संस्कार उच्चार घातलेत ना मी. का मारलं तुम्ही तिला? कशासाठी मारलं? सांगा ना. असं गप्प का? खरं बोलली मी तर तुमच्या नाकाला तुमची झोपली? सांगा या सती सावित्री बाईला. भाजी काय झालं ते खरं खरं सांगा हो मला. सांगा काय झालं? अगं वंडी, या नालायक बाईला या घराच्या वाटण्या पाहिजेत, वाटण्या. सांग ना वहिनी, सांग. काय करू मी काय सांगणार? माणसोटी कुठली? माझ्या वहिनीला अपशब्द बोलू हिला काय करणार दुसऱ्यांच्या भावना? हिला तर साधा मूळ सुद्धा देता येत नाही. तोंड सांभाळून बघ. माझ्या बायकोचा अपमान करायचा तुला एक काही अधिकार नाही. ही बोलत नाही याचाच फायदा घेऊन नाही दिसतो तू. जाऊ द्या हो. नागाच्या घरात निघाला असेल तुझ्या तोंडातून शब्द. मला काहीच फरक पडत नाही. कोण म्हणते मी राजोटी आहे म्हणून कोण म्हणते? नंदिनी आणि अन्याशी ही दोघं माझीच मुलं आहेत. मी राजोटी नाही आहे. चांगुलपणाचे नाटक करू नका. ते तुझ्या गावात ठेव. म्हणतात मी नाही त्याची आणि खालीला वाटली. वाद झाला तुला, वाद झाला. काय म्हणालीस माझ्या देवी समान वहिनीला? आणि आता एक शब्द जरी बोललीस ना तर संपूर्ण थोबाड फोडून टाकीन तुझा. एक लक्षात ठेव, तू काही केलंस ना तरी मी या घराच्या वाटल्या होऊ देणार नाही म्हणजे होऊ देणार नाही. सुनबाई, आम्ही कधीच कुणाचा अपमान करत नाही. जेव्हापासून तो ह्या घरात आलीस ना कधी ह्या माझ्या बायकोने तुझ्या कधी सेवा केला नाही. कधी तू तिच्या नेहमीच कधी अपमान करत आली. त्या नंदिनीच्या तिरस्कार करत आली. कधी मी आजपर्यंत चूप राहिलो. माझी बहीण विद्यापीठातून प्रथम आली. त्या आनंदाच्या पेटा तुला दिला. कधी तेव्हा तू त्याचा अपमान केलीस. तेव्हा पण मी चूप राहिलो. सुनबाई, तेव्हा मी चूप राहिलो. माझ्या बहिणीवर बलात्काराचा प्रसंग घडला.
तेव्हा साधा तुझ्या तोंडातून एक प्रेमाचा शब्द सुद्धा निघाला नाही सुंदरी, एक प्रेमाचा शब्द सुद्धा निघाला नाही. सुंदरी अगं वहिनी म्हणजे माय असते, माय. एवढं घडून असताना सुद्धा या हाताच्या प्रेमामध्ये मी गप्प राहिलो. पण तू नाही सुधारलीस, तू नाही सुधारलीस. अरे मला माफ कर सुंदरी, तुला वाटणे हवे तुला. होय, मला आत्ताच्या आत्ता वाटणं हवंय. कारण तो माझ्या नवऱ्याचा अधिकार आहे. तर मग ठीक आहे, ते माझे अवकाश आहे आणि हे संपूर्ण घर मी माझ्या आकाशच्या नावाने करतो. कारण ह्या घरात जाऊन मला ह्या घराच्या 2 वाटण्या नाही करायच्या सुंदरी, नाही करायच्या. आणि हो, ते अवकाश आहे त्या माझ्या नंदिनीच्या नावानं. आणि हो, ह्या पुढे कुणी काही बोलायचं नाही. आपलं आपण इथं आहे, क्षण सुद्धा थांबणार नाही. जानकी मला विषारी नागरिकाचं एक क्षण सुद्धा घालवायचं नाही. काय झालं नाही. अरे लोक, अरे मी तुमच्या पोरला तिला वाटते पाहिजे, तिला घर पाहिजे. तुम्ही आता सकाळी संसार करा इथे. या घरात जिथे मिळेल तिथे सांभाळून मला कुरवाळून, सांभाळून मला कुरवाळून, तुझ्या मायेचा हात पाहिजे मला, वैदी पाहिजे मला, दादा पाहिजे मला, वैदी पाहिजे मला, दादा पाहिजे. सामा